बुधवारपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे। अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी राज्याचा बजेट अर्थसंकल्प सादर केला। यामध्ये शासकीय वारकरी महामंडळाच्या प्रत्येक दिंडीसाठी 20,000 रुपये अनुदान तसेच माझी लाडकी बहीण योजना ही महिलांसाठीची विविध योजना आदींबाबत मोठे निर्णय घेतल्यानं मालेगाव येथील वारकरी संप्रदाय आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतिषबाजीत सरकारचं अभिनंदन केलंय। याबाबत हबप नरेंद्र महाराज यांनी आणि विनोद वाघ युवा सेना तालुका प्रमुख शिंदे गट यांनी अधिक माहिती दिली आहे। साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। देवेंद्र जी फडणवीस तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। महाराष्ट्र सरकारच्या वतीने आज अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळाच्या वतीने जो ऐतिहासिक निर्णय झाला त्याच्यामध्ये वारकऱ्यांसाठी जो काही भरीव निधी आणि वारकरी महामंडळाच्या स्थापनेचा जो विषय या महाराष्ट्र सरकारने प्रेरित केला त्याबद्दल संपूर्ण वारकरी संप्रदाय हा त्यांचा कृतज्ञ आहे। पावसाळी अधिवेशनानिमित्त जे अधिवेशन मुंबई येथे सुरू आहे त्या अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली अनेक विविध योजनांची या ठिकाणी घोषणा झाली। मग त्यात शेतकरी असतील, वारकरी असतील, महिला असतील, विद्यार्थी असतील, घरेलू कामगार असतील, अशा एक ना अनेक प्रत्येक समाजाच्या घटकासाठी प्रत्येक लक्ष ठेवून प्रत्येकासाठी न्याय देण्याचं काम या महाराष्ट्र शासनाने केलेलं आहे। त्या पाठोपाठ नाशिकमध्ये देखील शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वतीनं एकमेकांना पेढे भरवत फुगडी खेळत राज्य सरकारच्या या निर्णयाचं जोरदार स्वागत करण्यात आलं। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी कीर्तिकुमार मोरे।